रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळेस आपण सगळे यवतला जमतो. बेसन भाकरी जणू काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून जी भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव असते. आणि त्यातला ठेचा, वा, मजा घ्या. दर्शन घेणार आहात तुकोबारायांचं? मी नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुलना फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. तुकोबारायांना आणि पांडुरंगांना काय सांगता? पाऊस नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी. मी एवढंच म्हणेन, मी दरवर्षी एकच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे, आणि या सरकारने जी कर्जमाफी सांगितली आहे ती सरसकट लवकर होऊ दे बाबा. ती तारीखवर तारीख नको. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढले, 19 ची मागणी होती, 8 कमी करावी अशी. रोहित दादांनी जो एवढं मोठं आंदोलन उभं केलं, मी रोहित दादा आणि त्याच्याबरोबर बसलेले असंख्य शेतकरी कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्यातले जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते, त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते की उशिरा का होईना पण त्यांनी कर्जमाफी केली आहे. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता ते अकाउंटवरच येऊ दे. तारीख केली जाते, सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढताय. नाही, आता एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणालेत की लवकर होईल, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. म्हणून मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे. की शेवटी एका कुटुंबामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 3 वर्षापूर्वी काही कटू अशा घटना झाल्या, त्या आता सगळे विसरूया. आणि मला असं वाटतं राज्याच्या सेवेसाठी सगळे आपण कामाला लागूया. आता दादाही नाही राहिला, आता कशाला ते सगळं जुनं उणं धुणं काढत बसायची. त्यांनी एक निर्णय घेतलाय, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही एक निर्णय घेतला, तर आम्ही आपल्या राज्याच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत. ते जिथे आहेत तिथे ते खुश आहेत, आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही समाधानी आहोत.